सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेकरता त्यांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आता मात्र व्यक्त करतोय। तर चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला मॅच सम्राट स्पोर्ट्स साकपाडा पेल्हार वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स साष्टी करपाडाचा मॅच आता आपण पाहणार आहोत। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे। प्रथम नाणेफेक जिंकून साष्टी करपाडा या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। तर बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण दिलेलं आहे सम्राट स्पोर्ट्स साकपाडा पेल्हार या संघाला। गोलंदाज दशरथ शेळका तयार, स्ट्राइक एंडला विजय जोगारी, नॉन स्ट्राइक एंडला बॅटर आहे तो म्हणजे प्रमोद पागी। दोन्ही संघाला ऑल द बेस्ट, दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पहिलाच बॉल यावेळेस खेळायचं होतं समोरच्या दिशेने, चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये, चेंडू जाईल मात्र निर्धाव। पहिला चेंडू जर पाहिलं तर टप्पापर्यंत थोडंसं बाहेर वळतोय आणि सरळ विकेट किपर याच्या हातामध्ये विसावतोय। निर्धाव चेंडूची सांगता समाप्ती झालेली आहे, चेंडू जाईल निर्धाव। गोलंदाज दशरथ शेळका पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेटने। यावेळेस फुलरलेनचा बॉल, चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने, खराब क्षेत्ररक्षण बॅकअप होईल तोपर्यंत या ही एक धाव मात्र कंप्लीट केलेली आहे दोन्ही बॅटरने। आता मात्र अकाउंट मात्र ओपन झालेला आहे, एका धावेने अकाउंट ओपन करतोय विजय जोगारी स्वतःच। आता मात्र स्ट्राइक एंडला बॅटर प्रमोद पागी असेल, स्ट्राइक एंडला गोलंदाज दशरथ शेळका पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेटने, पंचाच्या डावीकडने सज्ज होईल हा गोलंदाज दशरथ। संघाचा कर्णधार देखील आहे, त्याला आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल पहिल्या षटकामध्ये। राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील तिसरा बॉल असेल, स्ट्राइक एंडला बॅटर प्रमोद पागी असेल। यावेळेस चांगला फटका, चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू जाईल इनटू द कॅप, एक धाव मात्र कंप्लीट। चेंडू पायचा काय इशारा येतोय, बाउंड्री पंच आहे तिकडे, त्यांना विनंती असेल आपला निर्णय द्यायचा आहे। यस दगडाला लागलेला आहे, तर 4 धावा यस नक्कीच। खड्ड्यामध्ये जर चेंडू राहिला, खड्ड्यामध्ये जर चेंडू राहिला तर 2 धावा देण्यात येईल। त्यानंतर जर पाहिला तर चेंडू सरळ निघून गेला। यस आमचे तिसरे पंच यस यस चेक करतायत आमचे तिसरे पंच चेक करत आहेत। आमचे तिसरे पंच आहेत, नक्कीच त्याचे चेक करतील काय डिसिजन असेल, काय घडलेलं आहे त्या ठिकाणी। यस डिसिजन अजून सुद्धा पेंडिंग आहे, पाहायचं काय इशारा येईल पंचांचा। पंच आमचे नक्कीच तर पाहिलं तर अगदी खंबीर आहेत, चांगले डिसिजन त्याच्यामधून येत असतात। आता आपण पाहायचं आहे तीन धावांची पेनल्टी असेल बॅटिंग करणाऱ्या संघाला, कारण मैदानाच्या बाहेर नक्कीच जर पाहिलं तर जो बाहेर खेळाडू होता
या सातामध्ये चौकार दिलं जाईल. 4 धावा मिळतील या फटक्यावरती आणि 3 धावाची पेनल्टी सुद्धा असेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. यस, नक्कीच आपण जर पाहिलं तर शेवटच्या षटकानंतर आपण 3 धावा मायनस करणार आहोत. यावेळेस हवेमध्ये चेंडूची खाली रोहिदास पायचं काय घडते, सुंदर झेल कंप्लीट करतोय, फलंदाज होईल बाद. तर आता मात्र जयंत भुरकुंड हा बॅटर नव्यानेच एंटर झालेला आहे. स्ट्राईक एंडला असेल. प्रमोद पागी हा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्नामध्ये बाद झालेला आहे. झेल देऊन तंबूत परतो. ऑन साईडला जर पाहिजे तर रोहिदास होता त्या ठिकाणी चांगला कॅच मध्ये त्याने कंप्लीट केलेला आहे. पहिला धक्का लागला गेलेला आहे तो म्हणजे साकपडा पेल्हार या संघाला. आता मात्र जयंत भुरकुंड हा बॅटर नव्यानेच एंटर झालेला आहे. गोलंदाज दशरथ शेळका. षटकातील पुढील चेंडू असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर चेंडू पुरवाईचा मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर फटका होता. ओव्हर पिच चेंडूची हाताळणी केली होती. त्या चेंडूला जर पाहिलं तर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह करतो, चेंडूला पाठवतोय वाईड इश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. आणि जर पाहिलं तर आल्या आल्या षटकाराचं प्रदर्शन करतोय बॅटर जयंत भुरकुंड. ताकदीचं प्रदर्शन करतोय हा बॅटर जयंत भुरकुंड. षटकाराने अकाउंट ओपन केलेला आहे. धावसंख्या 11 धावा. गोलंदाज दशरथ शेळका तयार. षटकातील पुढचा बॉल असेल. यावेळेस चांगला फटका. चेंडूला इनसाइड आउट करून खेळला. चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण झालेला आहे परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही बॅटरना. षटक संपलेला पहिलं. धावसंख्या 10 फलकावर 13 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. पाहायचंय कोणता गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. पहिल्या षटकामध्ये दशरथ यांनी गोलंदाजी हाताळली. त्यामध्ये त्याने फक्त जर पाहिलं तर 13 धावा त्यांनी खर्च केल्या. आता पाहायचंय उर्वरित 2 षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. गावदिवे स्पोर्ट्स शाष्टी करपाडा संघाच्या माध्यमातून आता आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये देखील भरपूर चांगले गोलंदाज आहेत. पाहायचंय कोणत्या गोलंदाजी निवड बॉलरची निवड केली जाईल हे आता आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता भावेश शेळका हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात करेल. भावेश शेळका राईट आर्म राऊंड द विकेटने सुरुवात करेल या दुसऱ्या षटकाची. स्ट्राईक एंडला बॅटर विजय जोगारी जो सलामीला आलेला बॅटर होता तो स्ट्राईक एंडला असेल. तो खेळतोय वैयक्तिक 1 या आकड्यावरती. त्यानंतर जयंत भुरकुंड हा बॅटर खेळतोय वैयक्तिक 8 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या 10 फलकावर 13 धावा लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज भावेश शेळका. षटकातील पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल. या वेळेला सुंदर फटका. चेंडूला टोल लावतोय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. जिस तरह से खरबूजा रंग बदलता है उसी तरीके से रंग बदलते हुए आपण देख सकते हैं की जर पाहिलं तर अगदी चांगला फटका. ज्या प्रकारे जर पाहिलं तर आल्या षटकार मारला होता बॅटर जयन याने त्याच प्रकारची बॅटिंग करतो. आता मात्र विजय जोगारी
नक्कीच संघाची धावसंख्या धावफलकावर 19 वर आता मात्र पोहोचली गेलेली आहे. पहिल्या चेंडूमध्ये 6 धावा खर्च करतोय गोलंदाज भावेश शेळका. आता मात्र षटकातील दुसरा बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती विजय साडे. यावेळेस शॉर्ट पे चेंडू, चेंडूला हुक केलाय, चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि 2 धावा मात्र डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावाने सांघिक धावसंख्या 21 वर आता मात्र पोहोचली गेलेली आहे. फटका मात्र चांगला होता परंतु आउटफील्ड खराब आहे. विकेट किपरच्या मागे फक्त आणि फक्त 2 धावा मिळतील या फटक्यावरती. प्रयत्न मात्र चांगले करत आहेत 2 बॅटर आपण पाहतोय. एका बाजूला जयंत भुरकुंड, दुसऱ्या बाजूला विजय जोगारी आहे जो सलामीला आला होता बॅटर. चांगली बॅटिंग करत आहेत हे दोन्ही बॅटर. दोन्ही बॅटर जर पाहिलं तर विजय जोगारी स्ट्राईक एंडला आहे, 9 वरती खेळतोय. 9 टक्क्याला बॅटर आहे जयंत भुरकुंड, तो 8 वरती खेळतोय. संघाची धावसंख्या 21 वर पोहोचले गेलेली आहे. गोलंदाज भावेश तयार, षटकातील तिसरा बॉल असेल. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू, चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. एक धाव मात्र कंप्लीट जाण्याचा प्रयत्न होईल आणि या 2 धावा मात्र अगदी सहज पूर्ण केलेल्या आहेत. खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे ऑन साइडला, त्याचाच फायदा उचललेला दोन्ही बॅटरने. 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल. 23 या आकड्यावरती पोहोचले गेलेले आहे. स्कोर मूव्स ऑन 23 रन, लॉस ऑफ 1 विकेट इन दॅट सेकंड ओव्हर. प्रोग्रेस षटकातील चौथा बॉल. यावेळेस अतिशय सुंदर डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर उबलतोय. ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न होता बॉलरचा आणि तो यावेळेस यशस्वी ठरतोय. आता मात्र चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज भावेश शेळका. या चेंडूवरती 4 चेंडू टाकून झालेला आहे. चेंडूचा षटकातील 5वा चेंडू असेल. भावेश टू जयंत भुरकुंड. विजय जोगारी आहे स्ट्राईक एंडला. आता मात्र चांगला फटका, चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने संघाच्या धावसंख्येला आकार प्राप्त झालेला आहे. धावसंख्या 27 वर आता मात्र पोहोचले गेलेले आहे. सुंदर फटका होता. ऑनसाइडला मात्र एक्झिक्यूट केला होता बॅटर विजय याने. भावेश षटकातील शेवटचा बॉल असेल. भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत भावेश याने. यावेळेस सुंदर डिलिव्हरी, अपील मात्र केलेली आहे जरूर परंतु पंचांनी मात्र दात दिली नाहीये अपीलला. आता मात्र रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. पंचांनी जरा प्लीज कळवायचं आहे, चेंडू बॅटला लागला होता किंवा पायांवरती लागला होता. यस, लेग बाईटचा इशारा आलेला आहे पंचांचा. थँक्यू पंच. धावसंख्या 28 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. भरपूर धावा खर्च केल्या गोलंदाज भावेश याने दुसऱ्या षटकामध्ये. पहिले षटक हाताळलं गोलंदाज दशरथ याने, त्यामध्ये त्याने 13 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केली. त्यानंतर भावेश शेळका या गोलंदाजाने 15 धावा खर्च केल्या. एकंदरीत आपल्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये आता पाहावं लागेल शास्त्री करपाड संघाच्या माध्यमातून कोणता गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. गोपाळ धुदडे नावाचा गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता सज्ज होणार आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. तर न्यू बॅटर विशाल सापटे हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेला आहे. स्ट्राईक एंडला असेल विशाल सापटे हा गोलंदाज. विशाल सापटे हा बॅटर स्ट्राईक एंडला असेल तर गोलंदाज गोपाल गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. वेलकम रुकेश दादा सकपाळ, वेलकम तुषारजी विरारकर यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी जर पाहिजे तर नक्कीच अगदी मोलाचं सहकार्य प्राप्त झालेलं आहे या 2 मान्यवरांच्या माध्यमातून. त्यांच्या शुभ हस्ते शुभ आगमन झालेलं आहे या क्रिकेट नगरीमध्ये. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आता मात्र कुणाल महाली न्यू बॅटर एंटर झालेला आहे.
स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज गोपाल तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. यावेळेस चांगला फटका हवेमध्ये. चेंडूचे खाली जर पाहिलं तर नक्की चांगला क्षेत्ररक्षण झालेला आहे. रोहिदास मार्फत सुंदर झेल मात्र कंप्लीट केलेला आहे आणि फलंदाज होईल बाद तो म्हणजे कुणाल महाली. बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद डीजे. धावसंख्या 28 धावा. धाव फलकावर लागल्या गेलेला आहे. धावसंख्या 28 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. यावेळेस चेंडूला फोर्स केला. चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 29 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. गोलंदाज गोपाल याचे चांगली बॉलिंग तो करतोय. 2 विकेटाने प्राप्त केलेल्या आहेत आपल्या या 3 चेंडूमध्ये. आता मात्र षटकातील चौथा बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये. चेंडूला खोदून काढला. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. गगपोरी मला तू दिसलीस कानात हसलीस ना मनात बसली. धन्यवाद डीजे. तर या षटकाराने संघाच्या धावसंख्येला आकार. धावसंख्या 35 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 35 स्कोर मूव्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. गोलंदाज गोपाल तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. यावेळेस चांगला फटका. चेंडूला फोर्स केला. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. एकदा तरी वलून कोयरे माझे कनांग. एकदा तरी हसून कोयरे माझे कनांग. एकदा तरी वलून कोयरे माझे. धन्यवाद डीजे. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक. धावसंख्या 41 धावा. गोपाल हा गोलंदाज पहिल्या 3 चेंडूमध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी केल्यानंतर आता मात्र भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. एकंदरीत 13 धावा तो खर्च करतोय गोपाल धोदुडे हा गोलंदाज. षटकातील शेवटचा बॉल असेल. बॅटर आहे स्ट्रायकरला विशाल सापटे. फुलटॉस बॉल. बेस्ट टाइम स्ट्रोक. चेंडू बॅटची एज लागून जाईल सिली पॉइंट क्षेत्रामध्ये. स्वतः विकेट किपर चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या 42 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या 42 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत या पहिल्या 3 षटकामध्ये. धन्यवाद डीजे. धन्यवाद. तर यानंतर होणारा सामना असेल गायत्री माता ससूपाडा वर्सेस वाघोबा स्पोर्ट्स गिद्राईपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. वाघोबा स्पोर्ट्स गिद्राईपाडा संघाचा कर्णधार. त्यानंतर गायत्री माता स्पोर्ट्स ससूपाडा संघाचा कर्णधार टॉस साठी यायचं आहे. प्लीज विनंती असेल दोन्ही संघाला आपला कर्णधार पाठवून द्यायचं आहे आपल्या टॉस बॉक्स मध्ये. आता आपण टॉस करणार आहोत या इनिंग ब्रेक मध्ये. तर विनंती असेल गायत्री माता ससूपाडा संघाचा कर्णधार त्यानंतर वाघोबा स्पोर्ट्स गिद्राईपाडा संघाचा कर्णधार टॉस साठी आपण आता टॉस देखील करणार आहोत. यस आलेला आहे ससूपाडा संघाचा कर्णधार. त्यानंतर वाघोबा स्पोर्ट्स गिद्राईपाडा संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण देखील लवकर यायचं आहे. रुकेश जी सकपाल यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस
चला चला विनंती करतोय रुकेश जी सकपाल यांना विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करावा अशी विनंती केली जात आहे. गायत्री माता स्पोर्ट्स असुपडा वर्सेस वाघोबा स्पोर्ट्स गिद्राईपडा असा मॅच होणार आहे. या मॅच नंतर टॉस देखील केला जात आहे. आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते रुकेशजी सकपाळ साहेब यांचा तर विचार करता नक्कीच या गावठी स्पोर्ट्स कामन संघाचे नक्कीच जर पाहिलं तर माजी खेळाडू आहेत, लेजंड क्रिकेटर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस मात्र केला जातोय. गिद्राईपडा वर्सेस ससुपडा. गिद्राईपडा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि आपला निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे गिद्राईपडा संघाने. त्यानंतर बॅटिंग करण्यासाठी गायत्री माता ससुपडा संघाला आमंत्रण दिलेलं आहे. तर या मॅच नंतर आपण रेडी राहायचं आहे. दोन्ही संघाला विनंती असेल. 3 धावांची पेनल्टी आहे ते म्हणजे सम्राट स्पोर्ट्स साकपाडा या संघाला, याची देखील नोंद घ्यायची आहे. एकेचाळीस धावा झाल्या होत्या, 42 धावांचं टार्गेट होतं, तर आता मात्र त्या 3 धावा कमी करण्यात येतील. 39 धावांचं टार्गेट असेल. एकोणचाळीस धावांचं लक्ष्य असेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकर संघाच्या माध्यमातून रुतेश शेळका असेल एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला असेल भावेश शेळका. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दुसऱ्या डावाला सुरुवात. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रुतेश शेळका स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज कुणाल गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होईल. पहिला बॉल असेल फुलटॉस बॉल. चेंडूला जर पाहिला टोलावला चेंडू जाईल हवेमध्ये. चेंडू जायच्या खाली क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर एफर्ट ऑन साइडला. क्या बात आहे, चांगला क्षेत्ररक्षण झालेला आहे डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. आणि या 3 धावा यस मात्र कंप्लीट झालेला आहे. 3 धावाने अकाउंट ओपन झालेला आहे. ते म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकर पाडा या संघाचा चांगला एफर्ट पाहायला मिळाला ऑन साइडला. आपल्या संघासाठी 3 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत असं म्हणण्यास हरकत नाहीये. यावेळेस पुढे चेंडू असेल. आता मात्र सुंदर डिलिव्हरी. भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. चेंडू जाईल मात्र निर्धाव. कुणाल महाली पहिल्या चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यानंतर आता मात्र चेंडू टाकतो निर्धाव. षटकातील तिसरा बॉल असेल. कुणाल सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. फलंदाज भावेश साडे. यावेळेस चेंडूला सोडून दिलेला आहे. विकेट किपर चुकतोय. पंचांकडे आशंकित नजरेला पाहिलं होतं बॅटरने, परंतु जर पाहिलं तर पंचांनी ही अपील मात्र फेटाळून लावलेली आहे. चेंडू जाईल मात्र निर्धाव. असं वाटलं होतं बॅटरला चेंडू ऑप्शनच्या बाहेर जातोय की काय, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळतोय आणि सरळ विकेट किपर याच्याकडे जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव टाकतोय गोलंदाज कुणाल महाली. हा गोलंदाज आहे. पहिल्या षटक तो हाताळतोय. चांगली सुरुवात त्याने केलेली आहे आपल्या संघाकरिता. आता मात्र षटकातील चौथा बॉल असेल. बॅटर भावेश साडे. आता मात्र सुंदर डिलिव्हरी. भन्नाट वेगाने टाकला चेंडू होता. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. या प्रकारची बॅटिंग करून चालणार नाहीये, कारण भरपूर धावांचं लक्ष आहे. फटके मात्र मारावे लागतील. प्रयत्न मात्र करावे लागतील. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या कायम आहे धावफलकावरती. गोलंदाज कुणाल तयार. षटकातील 5वा बॉल. आता मात्र चांगला कनेक्शन हवेमध्ये. चेंडू चेंडूच्या खाली जेके येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 7 धावा झालेल्या आहेत. 3 धावा एक्स्ट्रा ऍड केलेल्या आहेत. पेनल्टीच्या स्वरूपामध्ये 3 धावा ऍड केल्या जातील बॅटिंग करणाऱ्या संघाच्या
अकाउंट मध्ये या धावा ऍड केल्या जातील तर एकंदरीत 7 धावा झालेल्या आहेत. यावेळेस सुंदर चेंडू खेळाचा होता ऑन साइडला, षटक संपलेला पहिलं. धावसंख्या धाव फलकावर फक्त आणि फक्त 7 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि पाहायचं आहे किती धावांची गरज असेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. 32 धावांची गरज असेल. 12 चेंडू 32 धावा. जाऊया डीजे यांच्याकडे, ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. धन्यवाद डीजे. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुरू असलेला मॅच सम्राट स्पोर्ट्स साकपाडा पेल्हार वर्सेस आई गावदेवी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा असा मॅच मात्र चालू आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच. विशाल सापटे हा गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण जर पाहिलं तर कुणाल महाली या गोलंदाजाने हाताळला होता. चांगली गोलंदाजी त्याने केली होती. फक्त आणि फक्त एकंदरीत जर पाहिलं तर नक्कीच 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आता पाहायचा आहे गोलंदाज विशाल सापटे कशा प्रकारची गोलंदाजी करेल. विशाल सापटे षटक क्रमांक दुसरा, षटकातील पहिला चेंडू असेल. यावेळेस सुंदर डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला तो बॅटरच्या माध्यमातून. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आपण जर पाहिलं तर चेंडूवरची नजर प्रॉपर ठेवत नाहीये. चेंडू जाईल निर्धाव. भावेश शेळका आहे स्ट्राईक एंडला, तो खेळतो वैयक्तिक 1 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या कायम आहेत 7 वरती धावसंख्या कायम आहे. आता मात्र धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल कारण भरपूर धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज विशाल सापटे पहिला चेंडू निर्धाव टाकतोय हा गोलंदाज. षटकातील दुसरा बॉल असेल. राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल. यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद, तो म्हणजे भावेश शेळका. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद डीजे. तर आता मात्र देवेंद्र ठाकरे न्यू बॅटर एंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. विशाल सापटे याला मात्र यश प्राप्त झालेलं आहे. यष्ट्या त्याने वाकवल्या होत्या बॅटर आपण जर पाहिलं भावेश याच्या 1 धावा त्याने बनवल्या भावेश याने. आता मात्र त्याच्या जागेवरती देवेंद्र ठाकरे याला आता मात्र चांगला खेळ करावा लागेल कारण आव्हान मात्र कठीण झालेलं आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. नक्कीच आता मात्र जर पाहिलं तर मोठे फटके मारावे लागतील, चांगल्या धावा या बनवाव्या लागतील, चांगलं गॅप शोधून काढावं लागेल. जर धावा जर बनवायच्या असतील तर डेफिनेटली हा मॅच मात्र जिंकायचा असेल तर देवेंद्र ठाकरे अँड रुतेश शेळका या 2 बॅटर्सना आता मात्र चांगली कामगिरी ही करावी लागेल. विशाल सापटे हा गोलंदाज ज्याने 2 चेंडूची हाताळणी केली. फक्त आणि फक्त जर पाहिलं तर एकही धाव त्याने खर्च केली नाहीये. 1 विकेट तो प्राप्त करतोय विशाल सापटे. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होईल. त्याच्या विरोधात बॅटर आहे देवेंद्र ठाकरे. हा बॅटर स्ट्राईक एंडला आहे. षटकातील तिसरा बॉल. देवेंद्र साडे, विशाल तयार. आता मात्र सुंदर डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी चेंडूची हाताळणी त्यांनी मात्र केलेली आहे. जागेवरून खेळायचा प्रयत्न होता ऑन साइडला देवेंद्र याचा परंतु तो प्रयत्न मात्र उधळून लावलेला आहे गोलंदाज विशाल याने. चांगली गोलंदाजी विशाल मार्फत. विशाल सापटे हा गोलंदाज आहे. चांगलं षटक हाताळतोय, निर्णायक षटक हाताळतोय. विशाल कामगिरी करतोय आपल्या संघाकरता. चौथा बॉल आता मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे. पंचांचा इशारा आलेला वाईट. 1 धाव अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. भरपूर स्ट्रगल करतोय बॅटिंग करणारा संघ या दुसऱ्या इनिंग मध्ये. धावसंख्या 8 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज विशाल सापटे आता मात्र 3 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळल्यानंतर आता मात्र वाईट चेंडूची हाताळणी करतोय हा गोलंदाज विशाल तयार. पुढील चेंडू असेल. आता मात्र चांगला कनेक्शन. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार.
या चौकाराने संघाची धावसंख्या 12 वर आता मात्र पोहोचली गेलेली आहे. फटका मात्र चांगला होता, चांगला कनेक्शन झालं होतं बॅट आणि बॉल मध्ये. चेंडूला पाठवतोय डीप मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी बॅट
मनपूर्वक हार्दिक स्वागत. काही काळ जर पाहिलं तर वीज पुरवठा खंडित झाला होता, परंतु आता मात्र तो सुरळीत प्रभावित झालेला आहे. तर यावेळेस वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या 28 धावा. धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. प्रदीप पागी हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला कोण आहे बॅटर? तर नक्कीच शास्त्रीकर संघाकडून चांगला फटका. सामना मात्र अजून सुद्धा या षटकातील जर पाहिलं तर एक चेंडू बाकी आहे. 14 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. शास्त्रीकर पाडा या संघाला. फुलटॉस बॉल. चेंडू जाईल निर्धाव. सामना मात्र जिंकलेला आहे तो म्हणजे सम्राट स्पोर्ट्स साकपाडा पेल्हार या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन सम्राट स्पोर्ट्स साकपाडा पेल्हार अँड हार्ड लक टफ लक गादवी स्पोर्ट्स शास्त्रीकर पाडा. शास्त्रीकर पाडा संघाने आमच्या स्पर्धेमध्ये सहभागिता चांगला खेळ प्रदर्शित केला त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. केयूर निरंजन छेडा यांचा थोडाच वेळात आगमन होणार आहे या क्रिकेट नगरीमध्ये. निश्चित जर पाहिलं तर गुड शॉट रबर बॉलचे ते ऑनर आहेत. केयूर निरंजन छेडा यांचा थोडाच वेळात शुभ आगमन होणार आहे. तर चला आता आपण एक